नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. नंदुरबार जिल्ह्याचा भक्तिमय सोहळा. शहादा येथे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने उजळली अध्यात्माची ज्योत. मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा. जिल्ह्यातील शहादा येथील लोणखेडा बायपास परिसरात दिनांक 5 रोजी भक्तीचा महाकुंभ भरला होता. संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हास्तरीय सत्संगाच्या निमित्तानं संपूर्ण परिसर सतसाहेबच्या जयघोषानं दुमदुमून गेला. या सोहळ्यासाठी केवळ शहादाच नव्हे तर नंदुरबार, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आणि धडगाव या दुर्गम भागांतूनही शेकडो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सत्संग सोहळ्यात संत कबीरजींच्या वाणीचा आधार घेत खऱ्या भक्तीचा मार्ग उलगडून सांगण्यात आला. संत रामपालजी महाराजांनी आपल्या प्रवचनातून मांडलेले काही महत्त्वाचे दोहे उपस्थितांच्या विशेष लक्षात राहिले. देवी देव ठाढ़े भये हमको थोर बताओ, जो मुझको पूजे नहीं उनको लूटो खाओ. याचा अर्थ असा की जे लोक खऱ्या परमात्म्याची भक्ती सोडून चुकीच्या मार्गाला लागतात त्यांना जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. म्हणूनच तत्वदर्शी संतांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. पुढे परमात्मा आपल्या भक्तांच्या शोधार्थ कसे प्रयत्न करतात हे सांगताना महाराज म्हणाले, गोता मारू स्वर्ग में जा बैठूं पाताल, गरीबदास ढूंढत फिरूं हिरे माणिक लाल. अर्थात परमात्मा कबीरजी आपल्या पूर्वजन्मीच्या भक्तांचा शोध घेत फिरतात. मग ती आत्मा स्वर्गात असो वा पाताळात, त्या नेक जीवांना पुन्हा भक्तीच्या मार्गावर आणून काळाच्या जाळ्यातून सोडवणे हेच त्यांचे ध्येय असते. हे निष्ठावान भक्तच त्यांचे खरे हिरे आणि माणिक आहेत. सत्संगात मार्गदर्शन करताना सांगण्यात आले की आजच्या युगात टीव्ही आणि मोबाईल ही साधने केवळ मनोरंजनासाठी नसून ज्ञानार्जन करण्यासाठी वापरली पाहिजेत. मानवी जन्म हा 84 लाख योनींनंतर मिळणारी एक अनमोल संधी आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. गरीब जल थल पृथ्वी गगन में बाहर भीतर एक, पूर्ण ब्रह्म कबीर है अविगत पुरुष अलेख. जो चराचरात जल थल आणि नभात व्यापलेला आहे तोच पूर्ण ब्रह्म कबीर आहे. अशा पूर्ण परमात्म्याची भक्ती करणे हेच मानवी जीवनाचे खरे सार्थक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमात LED स्क्रीनवर दाखवण्यात आलेली अन्नपूर्णा मोहिमेची चित्रफीत या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. हरियाणातील धनाना गावातील सुरेशजी आणि त्यांचा मुलगा मोहित यांची संघर्षगाथा पाहून अनेकांचे डोळे पाणावले. सर्वस्व गमावलेल्या या कुटुंबाला संत रामपालजी महाराजांनी केवळ निवारच दिला नाही तर मुलाच्या शिक्षणाची आणि उदरनिर्वाहाची कायमस्वरूपी सोय केली. हे पाहून जे तू चाले एक कदम मै चालू 60 कदम या ओळीचा प्रत्यय उपस्थितांना आला. या सत्संगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे उभारलेला भव्य पुस्तक स्टॉल. येथे 18 पुराणे, 4 वेद, 6 शास्त्रे, कुराण, बायबल आणि गुरुग्रंथ साहेब हे पवित्र ग्रंथ पुराव्यासाठी ठेवण्यात आले होते. कोणत्याही अफवांना थारा न देता शास्त्रांच्या आधारे सत्य ज्ञान देण्याचा हा प्रयत्न परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, विनामूल्य जलसेवा आणि वाहन पार्किंगच्या सुविधेमुळे या सोहळ्याने भक्तीसोबतच सामाजिक शिस्तीचा एक आदर्श घालून दिला. शेवटी चहा बिस्किटांच्या प्रसादाने या मंगलमयी सोहळ्याची सांगता झाली. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.